तो नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपली अशी होते। कुठे चाललं? काळं मांडवी वॉटरफॉल। तर भेटूयात आपण रस्त्यात। आता हर्सुलचे वादीत आता जाऊ आम्ही रॉंग साईडने, ते पण भेटू झालं घ्यायला। आता पुढं चला, मागं चला। प्लॅनिंग फार कधीपासून केली ती, पण चायला यायचं जायचाच अवसर बनत नव्हता। आपण घरी पण सचिन कुमावत मिस्टर बिट्टू शेठ जरांगे यांच्या घरी चाललेलं आहे। त्यांच्या घराकडे जायला हा ऑफरोडिंगचा मार्ग निवडावा लागतो। मिस्टर बिट्टू जरांगे, हे बिट्टूदाचे पप्पा मम्मी आणि यो बडा भाई। हॅलो बेटू सर, काय सुट्टी? वाईट मजा ना नको। आज मेरा भाई एक्सपोज होगा। तुला यायचं नाही? नाही येत तू? पिल्लू स्पायडरमॅन नाही आणणार बरं का आगावड्या। ऐका, मी शेंडेपाड्यावर आहे, पेट्रोल टाकलं आम्ही। तुम्ही पेट्रोल लागून रिटर्न येसाल ना? हां, आता आम्ही आमच्या शेंडेपाड्याच्या घरावरती होतो, म्हणजे मामाच्या गावात होतो। युजली मी इथेच असतो, तर इथे जरासे कपडे वगैरे घेतले आणि आता जय श्रीकृष्ण करून चलो। हेलो गाइस, आई एम अभी इधर मलान पे पहुंचे हैं एंड छाव में ओ बढ़िया गियर डाल रहे हो भाई साहब। सर ते काळा मांडव किती लांब आहे रे? काळा मांडव जवळ आहे, जवळच्या म्हणजे राजवाड्याच्या आहे ना, खाली जवळ आहे। रविवारी जायचं ना? आता इथं दुसऱ्या आपल्या माणसाने आपल्याला जॉईन केलेलं आहे। एक काम करू, सगळे जाऊ, मस्त चिकन वर तवा फ्राय करू आपण। इकडे आता शिरसगाव लागतो आणि आपल्याला जायचं इकडे आडगावकडे। आळगाव पिंपळगाव इकडे, आणि इथून पोचेरावरून असं काहीतरी करून मोखाड्याच्या पलीकडं आपला डेस्टिनेशन आहे, जो की तुम्हाला माहिती आहे रे। आणि तुम्ही जर का इकडून येताय ना हर्सुलवर ह्या रस्त्याने, तर हा एक पॉईंट आहे। या पॉईंटला खूप ॲक्सिडेंट होतात। एक मित्राची गाडी डायरेक्ट ह्या गटारीत डायरेक्ट उलटी पार्टी झाली होती। तर विषय असं आहे, जरा हळू या आणि तुमचं प्रोत्साहन तुम्ही कंटिन्यू करा। ये बाबू, ये काही सपान सर आहे मेरा भाई। हा गाडीवाला लय धुळून राहिला। बाय द वे मित्रांनो, आता आपण आहे ना गडजुन्या गावात आलेलो आहे। देवी आहे, त्या देवीसाठी इथे यात्रा वगैरे भरते। लांबून श्रद्धाळू येतात। मस्त आहे एकदम। ए भाऊ, तर इथं मंदिर आहे, सुप्रसिद्ध मंदिर आहे। तुम्ही आलेत तर एकदा या इथं पाया पडायला। हे बघा, गाडी पण तिकडेच चालते। बरेचसे मोठे लोक येतात तिकडे।
याला आदर बोलतात आणि तो भरूनात पेटवलेला आहे. काही दुर्घटना घडू नये म्हणून तिथं लोक पण बसलेले आहेत आणि आम्ही जरा आता वाटतं गेअर कमी करा, पण गरज नव्हती गेअर कमी करायची. काय गेअर कमी करायची गरजच नव्हती भाई. याच्यात 40चा स्पीड आहे पण याच्यात आहे ना कॅमेऱ्यामध्ये 60-70चा स्पीड दिसतं म्हणून ते काही बाबा एवढं जोरात चालवत नाही. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवलं आहे आम्हाला. आणि ही सरकारी गाडी चढत नाही आहे. सरकारी गाडीने आता पुढचा हात दिलेला आपल्याला. भावांनो, जेवढा हा ब्युटिफुल वातावरण दिसतं ना तुम्हाला तेवढा हा रिस्की आहे. कारण की पावसाळ्यात ना वरतून दगडं स्लाईड करतात. लँडस्लाईड थोड्या प्रमाणात होत असते आणि त्यामुळे ना हे बघा हे दगड कसे रस्त्यावर आलेत, कसे मोठे मोठे भाले. हा बघा हा दगड कसा रस्त्यावर आला आहे. असे मोठे मोठे दगड ह्या रस्त्याला पडत असतात. सो पावसाळ्यात तेवढं प्रिकॉशन्स घ्या आणि राईड सेफ करा. जाने तमन्ना किधर जा रही हो जरा आओ 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 आओ. सो इथून घाट सेक्शन चालू होतोय. मे बी इथूनच होतोय, मला पण काय एक्झॅक्टली माहिती नाही. पण इथं वातावरण बघा एक नंबर. ऊन एकदम ऊन. गाडी पुढे घ्या ना मग. आम्ही 200 रुपयात काळा मांडवी चाललोय. हा समोर एवढा खतरनाक असा दुर्मिळ घाट. तर आपले होमीज थांबलेले आहेत. चालू आहे ना. माल घेऊन द्यायचं. मग आलास ना तू. आता बघ ह्युमिडिटी. अरे हा एवढा गोरा तरी काळा पडायचं टेन्शन नाही घेत. आपण एवढं काळं तरी आपण काळा पडायचं टेन्शन घेतो. हा पण एक आहे तुझा परमनंट कलर आहे. हेल्मेट कोणाचा आहे? माझा. किती घेतला? हे आणि हेल्मेट मिळून 2000. नाही मला उसाच घ्यायचा होता. काय झुरेल वाणी चालत. हे काय हे तू 100 सीसी आहे. तू पळव ना तू. सॉरी व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे ना. नाही गाडी पळव जरा. हे जातं तुझ्या इकडून मधून जायचा. नाही ना जा ना मधून. मित्रांनो मागच्या वेळेस प्रदीप बोलला होता इकडनं जायचं आणि इकडनं जायचं आणि शॉर्टकट आहे म्हणे. मग आम्ही विचार केला म्हटलं एवढा मोठा फेरं पडण्यापेक्षा सरळ होतं. पण नंतर मी जरा डोकं लावला. मी बोललो का नाही भाऊ मागच्या वेळेस मी आलेलो होतो ह्या रस्त्याने आणि मुळातच म्हणजे हाच रस्ता आहे तो. तुम्ही गुगल मॅपच्या भरसा तिथं शॉर्टकटने टाकून गाडी नाही तर तिथं उतरण्यासाठी जागा नाही आहे. तिथं इन्सिडेंट असा घाण आहे. ते काय होतं गावातून उतरायला पायवाट आहे. ही बघा ती पायवाट. इथून गाडी उतरवायचा विचार चालू होता. अरे इकडून खराब रस्ता आहे थोडासा आणि तिकडून चांगला रस्ता आहे. आंबोली जाईल ना इथून. हा 5 किलोमीटर हा चला. ए इकडून या. अरे हा डायरेक्ट मोरतोंडीत निघू भेटू. आणि निळमातीपाशी निघतो तो वरचा रस्ता. वरती जायला लागलं परत. मागं आम्ही तिकडनं गेलेलो ते खूप लांब पडत. बाय द वे आपण तिकडनं गेलो असं लवकर पण पोहोचलो असतं जरासं. पण ठीक आहे 5 किलोमीटर काही जास्त अवघड नाही आहे. आणि हा रस्ता असा सुंदर असा. पर आज तुम्हारा भाई नहाएगा ना मेरी बाय. काळ मांडीचं पाणी अजून काळा करू आम्ही. हा रस्ता फक्त तुम्हाला दिसतं असं आहे पण ह्या रस्त्याच्या आजूबाजूला जे झाडं आहेत ना मागं खूप 1-1.5 किलोमीटरपासून कंटिन्यू होऊ राहिले. दोन्ही साईडने झाडं आहे. रस्ता चांगला झाला. ते झाडे पण एकदम मस्त. म्हणजे ह्या रस्त्याचा व्ह्यू एन्जॉय करायला अजून 100-200% मजा येणार. फक्त इथला रस्ता खराब आहे बस. काही दिक्कत कोई चीज से नाही आहे. फक्त हा ह्यो रस्ता झाला पाहिजे ना यार. तर आता आम्ही जस्ट तुळ्याचा पाडा आणि भोयापाडा म्हणजे भोयापाडा तुळ्याचा पाडा मोरतोंडी
तो रोड सोडून आम्ही पोशेराच्या रस्त्याला टर्न मारलेला आहे. इथे गाड्यांची पप्पी होते. परत एकदा इथे गाड्यांची पप्पी. आता आपण पोशेरा गावात पोचलो आहे. हा पोशेरा गाव. पुन्हा गाड्या पण येतात आणि रात पण गाड्या जातात. पोशेरालाच आहे ना पेट्रोल पंप. हा हे तर वरती डायरेक्ट शॉर्टकट ना राजी. हे आपण इकडून हे गाव बी अखेर हिंडून टाकले आपण. पुढून ते पुढून मागून पण नाही जायचं. इथूनच जायचं होतं पण आपण सीन काय केला माहिती आहे का. आपल्यासोबत हुशार माणूस हा होता. हा पूर्ण शिकेल माणूस हा आहे. त्याला सगळं रस्तं माहित आहे. काय वाटतं जॉन टी शर्ट मुद्दे एक्स्ट्रीम पे हे काय काही गाडी फॉल्ट असला. अच्छा तुला काय पुढे चार्जिंगचा बुरा लगता है भाई. ये आमचा हेल्मेट. हमने तो कभी देखा नहीं होगा. मला वाटलं का बंद आहे का काय. वेस्टेजच्या पाईप मधून सायलेन्सर आपला टार्पिटचा आहे ना त्याच्यातून निघू राहिला. हे बघा मित्रांनो पायावरती गरम अतिशय गरम असं ऑइल उडून राहिलं. तेच कळत नाही कुठून उडतंय. आता बघितलं तर ऑइल इथून लीक होतंय. पण नवी गाडी आहे ना, लीक नाही व्हायला पाहिजे. हा नवी गाडी आहे पण तो आता प्रॉब्लेम काय आता सर्व्हिस सेंटरवाल्यांना सांगावं लागेल. अरे डायरेक्ट पडतंय ऑइल. चल जाऊ हळूहळू. आता ॲक्सिलेटर नाही करायचं जास्त. काय बुजला तो बस असा ऑइल मी काय म्हणतो उचलूनच घेऊ ना डायरेक्ट खांद्यावर. नको आता नको. काय डायरेक्ट शिवनेरी घेऊन आला का काय शिवशाही घेऊन आला. एक तर थांबला आता काहीतरी खा नाही तर चला तरी. बरा झाला घरी भाकरी खा. आपण प्यार के दिल के खेळ के हमारे मेरचे आपण ना देवान तो सुरेश कपूर आहे. हा फरफर आवाज तू कसा. ए हा टाकतो येऊ. ते काय म्हणे काय आपण ते काकांना डब्बा द्यायला गेलो. किती किलोमीटर मागं होता. हा का जरा वेगळा पुन्हा उन्हात ये बेटू भाई तू कब आहे रे मेरा भाई. माझ्या मागं कमळाबाई बसलेली आहे. जव्हारमध्ये आल्यानंतर हे असं सुंदर असं झाड आहे एक मोठं आणि आमचे छपरी मित्र. फायदा वे यो माझा भाऊ आहे मी म्हणून काही बोलत नाही जास्त. जव्हार मस्त आहे. जव्हारमध्ये पण हळूहळू डेव्हलपमेंट चालू आहेत. ये बाबा ये बहुत बच्चा एकदम मजबूत वाला रोड आया रे मेरा भाई. आता यांची आंघोळ झाली आहे. आता आम्ही आंघोळीला चाललो आहे. तो हनुमान पॉईंट आहे. त्या हनुमान पॉईंटवरनं जो व्ह्यू येतो इकडचा खालीचा एकदम सुपिरियस व्ह्यू असतो. आम्ही तिथे जाऊन ती गोष्ट रिअलाईज केलेली आहे. पावसाळ्यात तर बघण्यापेक्षा बघण्यापलीकडचा व्ह्यू असतो. आम्ही फर्स्ट टाईम ह्या रूटला आलो आहे. तो
आता व्ह्यू आहेच, पण ह्या व्ह्यू सोबत आहे ना आपल्याला तिथून ह्या रस्त्यावरून तो जव्हारचा राजवाडा पण बघायला मिळतोय. काळ मांडवीला आले तर खरं, पण संडेला आल्यामुळे आले असं मूर्खपणा केल्यासारखं नाही वाटत आपण. भाई एवढी गर्दी असते ना संडेला इथं. इथून काळ मांडवी वॉटरफॉल सुरू. काय कशी प्रोसिजर आहे? सो इथं आल्यानंतर आत्ताशी आम्हाला एक गोष्ट कळाली आहे की इथं पर पर्सन 20 रुपीज, आणि बाईक जर का सोबत घेऊन जायची असेल तर त्याला पण 20 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. आपलं नाही हर्सूल भागात असं चालू करायचं का? हां सगळे आम्ही हर्सूलचं. बाई चावी विसरला होता. तर मित्रमंडळी आता आम्ही पोहोचलो आहे. इथे एवढी गर्दी आहे, परत घरी जायची इच्छा राहिली वरतूनच. पुढे काय मांडू आपण सुखाने तिकडे जाऊ. सांगत होता मराठी भाषेचा हे करा ते करा, सांबार चौकश आहे. मी त्याला कमेंट केली होती मग राहुल गांधीला निवडून एवढा मोठा टाईप केला डायरेक्ट. ते खालीच्या याच्यात मजा आहे वाटतं. देवचोंडीच वाटत होती. आपल्या इकडे गर्दी होईल. आपल्या इकडे 12 महिनेच पालन चालू राहतं ना. आपला गोप्रो चालू केला का सर? त्याला विचार ना तिकडून का आला भाऊ. भाऊ तो तिकडून का आला? त्याला इकडून जाऊ बाहेर वाटतं. रिस्की वाटतं. इकडून चाल अंकुताजी. चल बाबा इकडून काय चल मी चाल मी इकडून काय रे. चला ए चला घर के आगे जीते. पडून जा. माउंटेन डिओ. भाऊ खाली वॉशरूम आहे का? सिंपल रस्ता आहे. आणि हा काळ मांडवी वॉटरफॉल यायचं तर शनिवार आणि रविवार सोडून या तुम्ही, मस्त एन्जॉय करता येईल. बाकी इथून जरासं रिस्क आहे बरं का. इंट्रोडक्शन. हे फुलेनगरचे भाई प्रेम भाई. त्यांना बोललो 1 फूट घ्या ब्रेक मारायला. ऐकलं माझं. ए उठ रे इकडे घर जाय रे. नाही इकडे जायला लागेल ना. 40 फूट 15 फूट. आता इथं आल्यानंतर यो बघा फक्त एक पाय ठेवायचं अंतर आहे, बाकी सगळे दुनिया आरपार होऊन जाईल त्याची. ए वरती आहे का दाड? आका सोपलाय. आणि त्या शेवटचा कसा काय? जास्ती खोला आहे. जास्ती खोला आहे. आम्हाला भूक लागले का दोस्त. तो शेवटच्या याच्याकडे जाऊ आपण. तिकडे ना पाठवून राहिले. कोण बोलला नाही पाठवत? 20 रुपये दिलेत भाई. 20 रुपये जीव गेला तर चालेल. गाडीचे पण 30. गाडी घरचे घेतील ना घ्यायला. ते आहे. त्यापेक्षा आपण इथून जाऊ गपचूप. तर मित्रांनो लय भारी वाटतंय इथं येऊन. तर मित्रांनो चेंजिंग रूम आहे. महेश भाऊ गर्दी बघून तुला कसं वाटतंय? कारण की हे बघा एवढी गर्दी आहे, मूडची वाट लागलेली आहे. तर आता आपला गेटअप झालेला आहे. हाय काय गेटअप बाकी अजून पावशी चांगली आल्याची.
चला येता माय मार नाही काही खाली नाही जाणार फक्त हात सरळ कॉल आंघोळ झालेली आहे आता आवाज येणार नाही जोपर्यंत ड्राय होणार नाही कॅमेरा मस्त एक्सपिरियन्स आला संडेचं येऊ नका आणि सॅटरडे टाळा संडे टाळा इतर दिवशी या काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की गर्दीमुळे ना जसं पाहिजे तसं माणसाला पोहायला भेटत नाही हा इथला मेजर डिफरन्स आहे प्रॉब्लेम आहे पाय पण खूप खराब झाले आणि अंडरपॅन्ट हातात आहे असं काय करू नको थोडी मारतोय का पोहले मस्त आता बोलतात आपल्याकडे आंघोळ केली असते ते बरं आंघोळ आवरले आम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर आता निघतोय हळूहळू पब्लिकला काय एवढा मजा नाही आला इथं पण जेवढा मजा आला तेवढा ठीक आहे अंकुश भाऊ कसला डान्स होता अंकुश भाऊ डान्स कसला होता एकदा परत एकदा हा जो पार्ट आहे ना पावसाळ्याचा पूर्ण फुल भरलेला असेल आम्ही तिकडे गेलो नाही कारण की तिथलं पाणी जरा खराब होतं त्या पोर्शन मधलं आणि जो पलीकडचा खालीचा पोर्शन आहे तिथं आम्ही न जाण्याचं कारण म्हणजे तो लांब पण खूप होता आणि लांब असल्यामुळे ना जायला कंटाळा आला आम्हाला इथंच पहिल्याच याच्यामध्ये आंघोळ करायलाच कंटाळा आला तर तिकडे जाऊन एवढ्या लांब मेहनत करायची आणि तिकडे आंघोळ करायची त्यापेक्षा मग हे जरांगे भाऊ बरं का त्याला भाव नाही देऊ राहिले गप आहेत खूप त्याला स्कोप होता साबण आहे साबण कशी लावली कुठे घराला तशीच आहे पावडर चला इकडून चला ऐक ना अंकुश भाऊ असं डायरेक्ट हा वरचा पण भारी आहे ना तुझं आंघोळ देत ना वाटतं कसं वाटलं इकडे हो फक्त उन्हाळ्यात थंड पाण्याची मजा आहे बस बाकी काही नाही बस बाकी तुरीवस आहे म्हणजे तुरीवस जांभूळ तेळवण देते खाली जांभूळ तिला पप्पी दिली का चला मंडळी आता आपण इथून निघू गाडी खेचायचं फक्त जरा कष्ट घ्यायचं आहे हा चला ना मागची गाडी चला काळमांडी पर्यटन स्थळास भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपले पण खूप धन्यवाद खूप मजा आली आम्ही पण खूप एन्जॉय केला कित्येक निगेटिव्ह गोष्टी आणि कित्येक पॉझिटिव्ह गोष्टींचा सामना करायला लागला
हा गाव जेवढा मोठा नाही ना तेवढा मोठा या गावात स्पीड ब्रेकर आहेत आणि खूप स्पीड ब्रेकर आहेत. आपल्या इथे एक आला 5-6 मागं गेले आणि घरं बाकी एक नंबर मातीचे बनलेले सिमेंटचं बनलेलं घरी कौशल्यच 1-2 मिळतील असं म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये. हा व्ह्यू बघा भाई एक नंबर ब्रह्मेश्वरी. सनसेट पॉईंटला जायचं का? सनसेट पॉईंटला हा सुंदर असा रस्ता आणि सुंदर असा रस्त्यामध्ये आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे. आता आम्ही घरी जातो आहे आणि घरी जाता जाता आपण एवढ्या गाड्या आणलेल्या होत्या. किती 1 2 3 4 5. मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा. नाही आवडल्यास काहीच ना करू भाई, निवांत राहा एकदम. ह्यो आमचा एक ग्रुप सामाजिक महामंडळ कोणासाठी जमलं 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 जमलं. पोरांच्या गर्दीमुळं तुम्हाला मी नीट बाय पण नाही बोलता आलं मला. सो तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. लेट्स इट. चला बाय बाय, भेटूयात परत एकदा.